विशाल धोंडे व कर्णधार असतील त्यांच्यासोबत ते तेजस धोंडे. अरविंद कृपया क्षेत्ररक्षण लावायचे. एवढा वेळ तुम्ही डिस्कशनला घेऊ शकत नाही. अंपायर्स सुनील बापू धोंडे त्यांना एक मॅच बघू दे. त्यांना 5 षटकांचा होणारा हा सामना, स्पर्धेतील पहिला सामना इथे रंगतोय. सामना चालू करायचा आहे बापू. खूप डिस्कशन चाललंय अरविंदचं. 5 षटकांचा होणारा हा सामना, स्पर्धेतील पहिला सामना रंगतोय. अद्वित एव्हेंजर्स विरुद्ध विठ्ठल आणि प्रमोद स्मृती 11 धोंडेवाडी. धोंडेवाडी प्रीमियर लीग सीझन 2 चा स्पर्धेचा थरार आपण अनुभव घेणार आहोत की रामलीला मैदान सारसोळे इथून लाईव्ह. 5 षटकांचा सामना असेल हा. 4 फ्रेश गोलंदाज जातील. एका गोलंदाजाला 2 षटके टाकता येतील. 1 ओव्हरचा पॉवर प्ले असेल. सामना सुरू होतोय. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर संपवायचे. हा नियम सर्व संघांना लागू असेल. अरविंद बॉलिंग मार्कवर येतोय आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक टाकतोय. तो थोडंसं फिल्डिंग मध्ये बदलाव करतोय. स्ट्राईकवर असतील ते विशाल बाबू धोंडे आणि नॉन स्ट्राईकवर आहेत तेजस धोंडे. अरविंदचा पहिला चेंडू बघूया विशालसाठी काय करतोय. स्पर्धेतला पहिला चेंडू ऑफ साईडला कडवलाय. पॉइंटच्या मधोमध काढलेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा आरामात पूर्ण केली आहे. 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र सुरू झाली आहे, स्टार्ट झाली आहे 2 धावांनी. सुरेख फटका होता. एवढा वेल बॅलन्स नव्हता. ऑफ साईडला कटवण्याचा प्रयत्न केला फक्त आणि 2 धावा मिळवल्या. अरविंद पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. ओव्हरचा दुसरा चेंडू विशालसाठी. आता मात्र ही एज होती आणि ही बीट केलंय स्लिप आणि कीपरच्या मधून चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. 4 रनासाठी चौकार. फटका खेळण्याचा थोडा बॅटची एज लागून. अंपायरचा काय इशारा आहे? नो बॉलचा इशारा येतोय. अजून 1 धावेची बाड होते आणि त्यानंतर हा जो चेंडू असेल तो फ्री हिट असेल. तर नो प्लस 4 धावा. 5 धावा मिळतील इथे. 5 धावेने स्कोर पटापट वाढतोय आणि स्कोर पोहोचलाय तो 7 धावेवर. 7 धावा. फ्री हिटचा चेंडू. अरविंद अंपायरला क्रॉस करून त्यांचा पुढचा चेंडू. ओहो काय सुरेख फटका केलाय. मिड ऑफच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी विशाल बाबू यांच्या बॅट मधून येतोय दणदणात चौकार. सुरेख बॅटिंग विठ्ठल आणि प्रमोद स्मृती 11 संघाकडून होताना दिसतेय. अरविंदची टीम मात्र गोलंदाजी थोडीशी बॅकफुटला होतीये. गोलंदाज सुरेख आहे पण काही खराब चेंडू त्याच्या हातातून निसटत आहेत आणि सुरेख बॅटिंग करतोय तो विशाल आपल्या संघासाठी. 2 बॉल 11. 2 चेंडू 11 धावा झालेले आहेत. किरण दादा दगडे पाटील, युवा मंच भोर यांचे पदाधिकारी प्रकाश दादा धोंडे यांच्याकडून सलग 3 चौकाराला 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बघूया विशाल ते मिळवतोय का. 2 चेंडू 11 धावा जमलेले आहेत. अरविंद पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. अंपायरला क्रॉस करून पुढचा चेंडू विशालसाठी. ओहो काय सुरेख फटका केलाय. ग्लान्स केलाय लेग साईडला. 1 बाउन्स जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. सुरेख फटका. शफल होऊन घेतलेला, फक्त फ्लिक ऑफ द रिक्स घेतलेला फटका 4 धावेसाठी. आणि धावसंख्या मात्र अशी जबरदस्त वाढतीये, वेगाने वाढतीये. 3 चेंडू
15 धावा. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कर अरविंद. शॉट ऑफ क्रेसी पूल केलाय. काय हा झेल होऊ शकतो. छोट्या ट्राय नाही केलाय. रन्सच्या दिशेने गेला तो. रन्स रोखले त्याने. तरी पण 2 धावा रोखू शकला नाही. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते ती 17. अजूनही पहिल्या षटकाचे 2 चेंडू बाकी. अतिशय माघारी षटक म्हणावे लागेल अरविंदचे. पुढचा चेंडू पुढे येऊन खेळलाय. स्ट्रेट आहे. इथे मात्र कोणताही बॅकअप नसेल. गेंद 1 पाऊन जातोय स्ट्रेट बाउंड्री लाईन बाहेरच्या 4 धावेसाठी. चौकार. काय सुरेख सुरुवात केली आहे दिवसाची, स्पर्धेची, वैयक्तिक आणि आपल्या संघाची धावसंख्याच्या अशी 21 धावे पोहोचवले. फक्त 5 चेंडूचा खेळ इथे झालेला आहे आणि 21 धावा कुठलेल्या आहेत त्या विशाल धोंडेने आपल्या बॅटच्या. अजूनही नॉन स्ट्रायकर तर ताबडतोब फलंदाज. शेवटचा चेंडू अरविंदचा. शॉट ऑफ क्रेसी. आता मात्र पुन्हा एकदा पूल करण्याचा घेतलाय आणि अजून एक चौकार. हॅलो. पहिल्या षटकाचा सामना आहे. सामन्यात विशाल धोंडेने जर 50 धावा या सामन्यात जर जमवल्या तर त्यांचे मित्र सूरज चाचा यांच्याकडून 2000चं पारितोषिक त्यांच्यावर लावलेलं आहे. जर त्यांनी या सामन्यामध्ये असाच फॉर्म चालू ठेवला आणि आपल्या जर वैयक्तिक 50 धावा त्यांनी जर केल्या तर त्यांना ते पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. चला सामना स्पीडअप घ्यायचा आहे. बापू पंच. दुसरे पंच असतील ते भीमराव धोंडे. नाही भीमराव कोण आहे दुसरे? सॉरी तुषार धोंडे. या सामन्यासाठी पंच आहेत ते बापू धोंडे आणि तुषार धोंडे. दोन्ही उत्कृष्ट पंच, अनुभवी. चला दुसरं षटक. आणि दुसरं षटक घेऊन येतोय तो अनिकेत धोंडे. वैयक्तिक पहिले संघासाठी दुसरे षटक टाकतोय तो. बघूया काय करतोय. ज्या अरविंदच्या ज्या धावा ज्या जास्त दमल्या आहेत त्या कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. एकच ओव्हर पॉवर प्ले आहे. एकच ओव्हरचा असेल. कशाला 2 ओव्हरचा पाहिजे? हॅलो. अंपायर सामना सुरू करायचा. अनिकेत बॉलिंग मार्कवर. समोर आहे तेजस. ओहो, मला वाटतं खराब चेंडू. वाईट स्वरूपात एक धाव येते आणि या एक धाकेने धावसंख्या सुद्धा वाढते. धावसंख्या पोहोचते ती 26. पहिला चेंडू खराब चेंडू. अनिकेत यांचा. समोर आहे तेजस धोंडे. थोडासा दबाव असणार. तेजस धोंडे तेज तर्रार बॅट्समन आहेत. ओहो, काय शॉट खेळलाय. ऑफ साईडला कडवलाय. एक धाव बोनस. सुरेख क्षेत्ररक्षण मंथन यांच्याकडून. 1 धावेवर समाधान मानावं लागतं. 1 धावेने धावसंख्या वाढते. ती धावसंख्या पोहोचते 28-27. अनिकेत धोंडे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. कशाला पुढचा चेंडू अनिकेतचा. समोर असतील विशालची बॅट आज मात्र तळपली आहे. फुल फॉर्म मध्ये, फुल टच मध्ये दिसतोय तो. बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. अनिकेतचा पुढचा चेंडू विशालला. हो, फुल टॉस प्रकारचा धाव पूल केलाय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. नो बॉल साठी दाद जरूर मागितले पण अंपायरने कोणताही इशारा नाहीये. त्यामुळे हा फक्त 4 धावेवर समाधान मानावं लागते. 4 धावेने धावसंख्या वाढते 31. काय सुरुवात झाली आहे सामन्याची. ताबडतोब बॅटिंग बघायला मिळते आपल्याला इथे विशाल याच्या बॅट मधून. 2 चेंडू
31 धावा, दुसरे षटक चालू आहे. अद्वित एव्हेंजर्स संघाची गोलंदाजी बघतोय आपण, अति खराब गोलंदाजी. अनिकेतचा पुढचा बॉल अंपायरला क्रॉस करून विशाल, आता मात्र थोडासा ब्लॉक प्रकारचा होता, ग्लान्स केलाय त्याला लेग साईडला, मिड ऑनच्या दिशेने 1 रन पूर्ण केलाय. एका धावेवरच समाधान मानावं लागतंय. 1 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचली ती 32. दुसरा ओव्हर चालू आहे. आता मात्र सामना करेल तो तेजसचा विचार केला तर या सीझन मधला धोंडेवाडीचा सगळ्यात टॉप फलंदाज कोण असेल एक गाव आकाराचा तो तेजस आहे. बघूया तो काय करतोय. आता लीग मॅचेसला कशा प्रकारे त्याचा अप्रोच राहतोय. ओहो, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, कीपर बीट झालाय, फिल्डर बीट झालाय आणि बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेंसाठी. खराब क्षेत्ररक्षण. या 4 धावेने धावसंख्या पूर्ण वेग येते 36. अंपायर्सला रिक्वेस्ट आहे की प्रत्येक ह्याचा इशारा द्यायचा आहे. चौकार्स, वाईड्स, नो जे काय असतील ते, बाईचं वगैरे सगळ्या गोष्टीचा इशारा द्यायचा, इथे ऍड करावे लागतात. पुढचा चेंडू तेजसला, हो मारण्याचा प्रयत्न होता. बाईचा इशारा येतोय अंपायर बापू धोंडे यांच्याकडून. बाईचा 1 धाव मिळतीये. अजूनही तेजसला हवा तसा लय भेटलेला नाहीये. 5 चेंडूची समाप्ती झालेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 37. 37 रन्स. दुसरा ओव्हर चालू. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर अनिकेत आपल्या संघासाठी. आता मात्र समोर विशाल आहे आणि मोठा फटका येणार वाटलंच होतं मला. काय सुरेख फटका घेतलाय लॉंग ऑनच्या वरून. षटकार. 6 धावा. खतरनाक आग ओकणारी फलंदाजी करतो विशाल आपल्या संघासाठी आणि 43 धावेवर 12 चेंडू मध्ये 43 धावा संघाची झालेली आहे. आणि वैयक्तिक सुरेख 35 धावांवर खेळतोय वैयक्तिक विशाल. अजून 15 धावा तर त्याने काढल्या मित्रा तर 2000चं पारितोषिक तुला नक्की आहे. सूरज धोंडे यांचा शब्द आहे. बघूया विशाल कसा अप्रोच करतोय. स्वतःची 50 बरोबर त्याला संघाची धाव संख्या पण वाढवावी लागली. थोडंसं डिस्कशन होतंय. मला वाटतं डिस्कशन थांबवायचंय. अरविंद पुन्हा एकदा बॉलिंग मारवा येतोय. आता मात्र पॉवर प्ले समाप्त झालेला आहे आणि आता 5 फिल्डर सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. बघूया फिल्डिंग चेंज केल्यानंतर काय अप्रोच राहतोय विशाल आणि तेजसचा. विकेटसाठी जावं लागेल अरविंदला. जर हे दोघे मैदानात असतील तर धावांचा पाऊस होणारच आहे, त्याला कोणी थांबू शकत नाही. त्यामुळे विकेट मिळवणं हे खूप महत्वाचं राहील या संघासाठी, अद्वित एव्हेंजर्स साठी. अरविंद धोंडे थोडंसं क्षेत्ररक्षण मध्ये बदल करतायत. त्यांना थोडंसं कम्फर्टेबल नाहीये ते. आपण पुढे आहे तेजस. तेजसची बॅट शांत आहे. ज्या प्रकारचा तो फलंदाज आहे, पश्चिम महाराष्ट्रात एक गाव आकराचा तुफान फलंदाज. त्याची फलंदाजी आपण बघत आलो प्रत्येक टुर्नामेंट मध्ये. 1 साइड खेळतो तो आपल्या गावासाठी. पण आता गावच्या लीग मध्ये कुठल्या साइडने कशा प्रकारे अप्रोच घेतोय ते बघायचं आहे आपल्याला. अजूनही म्हणावे तसे त्याचे फटके नाही आले आहेत. पण आता मात्र तो काहीतरी अप्रोच घेईल. पुढचा चेंडू अरविंदचा तेजससाठी. ओ हो प्ले अँड मिस. डॉट चेंडू येतोय. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू डॉट. धाव संख्या स्थिर 43 रन्स. 13 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर समोर आहे तेजस. हो पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. सुरेख क्षेत्ररक्षण पण फेकी चुकलेली आहे. थोडीशी फेकी चुकली. वडोदऱ्याकनी अहमदाबादकडे टाकायची होती पण सुरतकडे गेली. अर्जुन दादा धोंडे गुजरात वरून आलेले आहेत खेळण्यासाठी. क्रिकेटचे खूप आवड आहे त्यांना. आपल्या गावच्या प्रीमियर लीग मध्ये सामील झालेले आहेत ते. सुरेख क्षेत्ररक्षण केले. पुन्हा एकदा थोडंसं चेंजेस. लॉंग ऑन लॉंग ऑफ. विशाल साठे क्षेत्ररक्षण. बघूया विशाल 35 वैयक्तिक धावांवर खेळतोय. पुढचा चेंडू शॉट. ओ हो
सुरेख क्षेत्ररक्षण बघूया. हो एक धावा, दुसरे धावेचा प्रयत्न हो की नाही करत शेवटी नकार दिलेला आहे तो विशालने. एक धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचली ती 45 रन्स. तिसऱ्या षटकात 3 चेंडू टाकलेले आहेत, अजूनही तिसऱ्या षटकातले 3 चेंडू बाकी आहेत. बघूया अजूनही काय करतोय तेजस धोंडेवर. संघ मालकाचं लक्ष असेलच. निलेश दादा धनावडे, विठ्ठल आणि प्रमोद स्मृती संघाचे संघ मालक, की तेजसच्या बॅट मधून धावा येणं त्यांच्यासाठी पण आनंदाची बाब असेल. शॉर्ट ऑफ लेन ती पुन्हा पुल केलाय आणि पुन्हा एकदा मिस करतोय तेजस. आणखी एक डॉट बॉल. हा एक डॉट बॉल अद्वित एव्हेंजर संघासाठी संजीवनी ठरते, कारण त्यांना माहिती आहे की स्कोर खूप गेलाय. पहिल्या 12 चेंडूमध्ये जवळजवळ 41 धावा कुठल्या होत्या. पुढचा चेंडू समोर तेजस, फुल टॉस प्रकारचा चेंडू होता. आता मात्र जोरदार पुल अँड सक्सेसफुल होतोय. 4 धावा येत आहेत तेजसच्या बॅटमधून. पहिला चौकार तेजसच्या बॅटचा आणि या 4 धावेने धावसंख्या संघाची वाढते ती 59 रन्स. संघाचा अर्धशतक होण्यासाठी एक धाव कमी आहे. 49 रन्स. अरविंद पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर अंपायरला क्रॉस करून ब्लॉक चेंडू होता. आता मात्र उडवलाय आणि ओहो काय सुरेख क्षेत्ररक्षण केले. 6 धावा नक्कीच अडवल्यात. कोण आहे तो क्षेत्ररक्षक? सुशांत. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेऊन त्यांनी या 6 धावा अडवल्यात. एकच धाव मिळते या चेंडूवर आणि एका धावेने मला वाटतं संघाचे 50 धावा पूर्ण होत आहेत आणि षटकाची सुद्धा समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर विठ्ठल आणि प्रमोद स्मृती 11 संघाची धावसंख्या झाली आहे ती 50. धावा. 12वा खेळाडू इथे पाठवा आणि मगच बोला. चला सामन्याकडे वळूया. मला वाटतं स्पीडअप घ्यायचंय. अंपायर पुढचा गोलंदाज आहे तो सुशांत. सुशांतची गोलंदाजीचा विचार केला तर अलीकडेच त्याने आपली गोलंदाजीला सुरुवात केली आहे, पण सुरेख गोलंदाजी करतोय तो. सुशांत बॉलिंग मार्कवर. समोर असेल तेजस. बघूया तेजसचा काय अप्रोच आहे. 18 चेंडू आणि 50 धावांचा खेळ आणि याच 50 राहिलेल्या 12 चेंडू मध्ये किती धावा कुठता येतील याचं लक्ष जरूर असेल. अजूनही फलंदाजाची रांग आहे त्यांच्याकडे. निलो आप्पा सारखा हार्ड हिटर अजूनही पेव्हिलियन मध्ये वाट बघतोय की मला एखादी संधी मिळावी. थोडस चेंजेस करतोय बॉलिंग मार्को सुशांत. अंपायर जरा स्पीडअप घ्यायला लावायचंय. काय झालं माहितीये, सामने लेट सुरू झालेत. सुशांत बॉलिंग मार्कवर. योगेश शिरगावकर जरा तरुण खेळाडू सारखे पळा. पुढचा चेंडू ब्लॉक प्रकारचा चेंडू होतो आणि हा सुरेख कॅच. पहिली विकेट इथे जाते तेजस धोंडेच्या रूपाने आणि सुरेख गोलंदाजी सुशांतने. ब्लॉक प्रकारचा चेंडू होता, हेलिकॉप्टर शॉट खेळला होता, पण तो डिस्टन्स पार झाला नाही आणि आपली विकेट गमवावी लागली आहे ती तेजस याला. संघाला पहिला धक्का पडतोय ते आणि त्यांची जागा घेण्यासाठी मैदानात उतरत आहेत ते शंकर धोंडे मास्तर. गावावनी आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी एक क्रिकेटची नितांत आवड असण्यासाठी ते मुंबईला आलेले आहेत खेळण्यासाठी.
खास सुट्टी टाकून एसटी मध्ये कार्यरत असलेले शंकर तात्या धोंडे आता बॅटिंग मार्कवर. गोलंदाज आहे सुशांत. अजूनही सुशांत संतुष्ट नाहीये. अजूनही थोडेस चेंजेस हवंच आहे त्याला. एक विकेट घेतल्यावर त्याचा कॉन्फिडन्स पण वाढलाय. त्याला अजून विकेट्स घ्यायच्यात. आपल्या संघासाठी थोडासा स्कोर कमी करायचा आहे. रन रेट कमी करायचा आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सुशांत. अंपायर स्टार्ट करायचंय. सुशांतचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. एक विकेट तर त्याने महत्वाची काढली आहे. वाघाचा शिकार केलाय त्याने त्या ऑपोजिट संघाच्या. पुढचा चेंडू समोर अक्षर शंकर. ओहो, आता मात्र ब्लॉक प्रकारचा चेंडू तो पायावर आदळलाय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण करून स्ट्राईक दिली आहे ती विशालला. कारण विशाल आग ओकतोय. आपल्या 50 वैयक्तिक रनाकडे त्याची वाटचाल सुरू आहे. ती वाटचाल करतोय पूर्ण की मध्येच थांबते हे बघायचं आपल्याला. येणारे जवळजवळ 10 चेंडू बाकी आहेत आणि धावसंख्या पोहोचली ती 51 वर. सुशांत चौधरी सुरेख कमबॅक केले सुशांतने. पहिल्या चेंडूवर एक विकेट, दुसरी चेंडूवर एकच धाव, तिसरी चेंडू अंपायरला क्रॉस करून त्याचा पुढचा विशालला. आता मात्र विशालने स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. आता मात्र काही चान्स नाहीये. चेंडू जातोय सीमेरेषे बाहेर. षटकार. चेंडू द्यायचा नवीन जुना. हा योगेश चेंडू टाक बाळा. तुझ्या समोर आहे योगेश. योगेश शिरगावकर. चेंडू दिसतोय का समोर. बरं आलाय चेंडू. चल तुषार चेंडू आपल्याकडे घ्यायचा इथे. सुरेख फटका विशालच्या बॅटमधून. विशाल वैयक्तिक धावा. 12 चेंडू मध्ये 42 धावांवर खेळतोय तो विशाल. वाह, काय बॅटिंग केली आहे. सुशांतचा पुढचा चेंडू विशालसाठी थोडासा शफल झालाय. बघूया काय करतोय. आणि हा वाईटचा इशारा येतोय पंच बापू धोंडे यांच्याकडून, ठाणे पोलीस. वाईट बरोबर एक अवांतर धाव वाढ सके. धाव संख्या वाढते ती 58. पुढचा चेंडू विशालसाठी. हो, ब्लॉक प्रकारचा चेंडू होता. मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण बॅटवर आलेला नाहीये. एक धाव. एक धावेने विशाल पोहोचतोय तो 43 धावेवर आणि संघाची धाव संख्या पोहोचते ती 59. धावांचा डोंगर उभा राहतोय इथे पहिल्या सामन्यात. 4 चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू विशालचा. सॉरी, ओहो, सुशांतचा चेंडू इथे. अंपायरचा इशारा होता. या नकारात्मक चेंडू आहे. वाईट स्वरूपात टाकलेला चेंडू. याचबरोबर 2 धावा मिळालेल्या आहेत आणि धाव संख्या पोहोचली आहे ती 61. 61 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. चौथी ओव्हर इथे चालू आहे. चौथे षटक चालू आहे. पुढचा चेंडू सुशांतचा विशालसाठी. ओहो, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता. मिस केलाय. अंपायरचा काय इशारा येतोय. लेग बायचा इशारा येतोय अंपायरचा. एकच धाव या चेंडूवर. एक षटकार जरी पडला असता तरी मात्र बाकीचे चेंडू चांगले टाकलेत सुशांतने. आता मास्तर शंकर बघूया काय करतोय मास्तर. हो, फुल करण्याचा प्रयत्न होता. मिस झाला. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेला जातील. थोडीशी लूज फिल्डिंग बघूया. आणि हा डायरेक्ट हिट जरी असला तरी पंचांचा काय निर्णय येतोय तुषार धोंडे. 2 धावा घेतले. धाव संख्या पोहोचली ती 64. 64 धावा आणि 4 ओव्हर संपलेल्या आहेत इथे. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर विठ्ठल आणि प्रमोद स्मृती 11 संघाची धाव संख्या झालेली आहे ती 64. 64. लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही विशाल धोंडे जो ओपनिंगला उतरला होता तो अजूनही मैदानात. आपल्या संघासाठी तो अजूनही तेजस धोंडे बॅट घेऊन गेले म्हणजे नक्कीच काहीतरी त्यांच्यासाठी संदेश घेऊन गेलेत. शेवटचे 6 चेंडू
धावसंख्या तर 64 आणि विशाल आता मात्र 6 चेंडू आणि खूप मोठ्या हिटची जरूरत. अजूनही हार्ड हिटर त्यांच्या टीम मध्ये बरेच. निलो आप्पा यानंतर मला वाटतं निश्चितच जर वेळ पडली तर निलो आप्पालाच पाठवतील तेजस धोंडे, कारण का पहिला चेंडू. ओहो ओहो काय शॉट खेळलाय ऑफ साइडला. आणि तिथे नितीन धोंडेने पहिलंच ठरवलं की मला फक्त बॉल बघायचा कुठे गेलाय, अडवायचा काहीच प्रयत्न नाही. अंपायरचा काय इशारा येतोय? षटकार. 6 धावेंसाठी सुरेख फटका. पन्नास धावेची गरज आहे. 50 धावे. आणि बघा 1 रन पूर्ण. आणि हे आज बरोबर विशाल धोंडे यांनी आपले अर्धशतक पूर्ण केलेले आहे. दुसऱ्या धावीसाठी जातोय. आणि काय घडेल इथे? ओ इथे पण गचाळ क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावा घेऊन विशाल धोंडेने आपले 2000 पारितोषिक मिळवलेले आहे. 50 रन धावा केलेल्या आहेत. बॅटिंग शाबाश. 51 धावे आता तो खेळतोय वैयक्तिक. आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 72. योगेश शिरगावकर पुन्हा एकदा बॉलिंग मार. अंपायरला क्रॉस करून त्यांचा चेंडू विशालला. हो आता मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बीट झाले, स्टंपिंग झालेले आहेत. अखेर त्यांची विकेट गेलेली आहे. आणि थोडस मोठा धक्का म्हणावा लागेल, पण चांगली सुरेख बॅटिंग करून आपल्या संघासाठी एक चांगला सन्मानजनक स्कोर त्यांनी उभा केलाय. आणि एक संतुष्ट बॅटिंग घेऊन ते पेव्हलियनच्या दिशेने जात आहेत. सुरेख बॅटिंग विशाल, गुड जॉब. हा 72 धावा. विठ्ठल आणि प्रमोद स्मृती संघाची सुरेख बॅटिंग करून विशाल परतले. आता त्यांची जागा घेण्यासाठी गेलेला आहे तो प्रवीण. योगेश सामना करेल तो प्रवीण. याचा प्रवीण मारण्याचा प्रयत्न होता, थोडासा मिस केलंय. एक धाव. आता मात्र स्ट्राइक घेतलेली आहे ती शंकर यांनी. पुढचा चेंडू योगेशचा. ओहो सुरेख फटका. तिथे मात्र काय बॅकअप नाही. अनिकेत मात्र चेंडू अडवू शकत नाही. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 4 धावेसाठी. सुरेख बॅटिंग. शंकरने सुद्धा आपले हात खोलले आहेत आणि एक सुरेख फटका घेतलाय. बॉलरच्या डोक्यावरून मारलेला हा फटका 4 धावेसाठी. 5 चेंडू या षटकाचे झालेले. 1 चेंडू बाकी आहे आणि धाव संख्या पोहोचली आहे ती 77. 77 रन्स. मला वाटतं ही धाव संख्या बीट होईल की नाही ही शंका आहे. आज सर्वोच्च धावसंख्या पहिल्याच सामन्यात पाहायला मिळते आपल्याला. योगेश शिरगावकर यांचा 1 चेंडू अजूनही बाकी आहे आणि समोर आहेत मास्तर शंकर तात्या. मास्तर बघूया आपल्या पुढच्या चेंडूवर काय अप्रोच करताय. शेवटचा चेंडू आहे. किती लांब मारण्याचा प्रयत्न करतायत ते. योगेश शिरगावकर बॉलिंग मार्कवर. अंपायरला क्रॉस करून त्यांचा पुढचा चेंडू शंकरसाठी. ओहो ऑफ साईडला गेलेला आहे. मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. अनिकेत येतोय चेंडूवर. 1 धाव पूर्ण. दुसऱ्यासाठी नक्कीच जावतील आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. 2च धावा होऊ शकतात आणि या 2 धावसंख्येनंतर संघाची इनिंग समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 79. 79 रन आणि जिंकण्यासाठी अद्वित एव्हेंजर्स संघाला करायचे आहे ते 80 धावा. थँक्यू.
सेकंड इनिंगला सुरुवात होते येते. 80 धावांचं मोठं डोंगरा एवढं लक्ष पार करायचं ते अद्वित एव्हेंजर्सला, आणि ते पार करण्यासाठी मैदानात उतरले आहेत ते आयकॉन आणि कर्णधार अरविंद धोंडे, संघाचे कर्णधार आणि आयकॉन प्लेअर असतील ते सुशांत चौधरी. बघूया कशा प्रकारे ते जात आहेत आणि काय या मॅच कडे पाहतायत. ते लक्ष खूप मोठा आहे, खूप मेहनत करावी लागेल, स्ट्राईक रेट चांगला ठेवलेला आहे, कमी डॉट्स खेळावे लागतील. पुढील सामन्याचा टॉस घ्यायचा आहे ते. प्रवीण दोंडे बॉलिंग मार्कवर पहिले षटक, अंपायरला क्रॉस करून समोर आहे अरविंद. ओहो, शॉर्ट बॉल होता. अंपायरचा काय इशारा येतोय? वाईट चेंडू. अंपायरचा निर्णय फायनल असेल. तेजस धोंडे, अंपायरचा निर्णय फायनल असेल. हेडच्या शोल्डरच्या वरती बॉल असेल, हेडचा असेल तर अंपायर्स वाईट देऊ शकतात. वाईटचा इशारा येतोय आणि या वाईटने मतलब धावसंख्या सुरू होते, स्टार्ट होते 1 धावेने. अरविंद दोंडे तयार, बॅटिंग मार्कवर. प्रवीण पुढचा चेंडू टाकतील. पहिला प्रवीणचा चेंडू अरविंद साठी. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ चेंडू होता आणि पुन्हा एकदा खराब चेंडू येतोय. वाईटचा इशारा येतोय पंच बापू धोंडे यांच्या मार्फत आणि अजून एक वाईट मुळे प्रवीण दोंडेचा पुढचा चेंडू अरविंद साठी. ओ, शॉट खेळलाय, पॉइंटच्या डोक्यावरून मारलेला फटका. बघूया किती धावा मिळत आहेत आणि मला वाटतं हा चेंडू थांबू शकत नाही. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 4 धावेसाठी. चांगली सुरुवात अरविंदच्या बॅट मधून. संघासाठी 4 धावा निघाल्यात आणि या 4 धावेबरोबर धावसंख्या वाढतीये 6. 1 चेंडू, पहिले षटक, 1 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 6. 80 धावांचं लक्ष पार करायचंय ते अद्वित एव्हेंजर्स संघाला. सुरेख फलंदाजी केली ते आज बाबू विशाल धोंडे यांच्या बॅट मधून बघायला मिळालेली. वैयक्तिक 50 धावा त्यांनी. कुठल्या पुढचा चेंडू प्रवीणचा अरविंद साठी. ओ, मारण्याचा पुरेपूर प्रयत्न होता पण कनेक्शन वेल नाहीये. डॉट चेंडू येतोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 6. 2 चेंडू झालेले आहेत. पहिले षटक, वैयक्तिक पहिले, सांघिक पहिले टाकतोय तो प्रवीण. पुन्हा एकदा अंपायरला क्रॉस करून पुढचा चेंडू अरविंद साठी. आता मात्र टोलवलाय पण तिथे बॅकअप आहेत, स्वतः कर्णधार आहे तिथे तेजस. एकाच धावेवर समाधान मानावं लागते. 1 धाव, धावसंख्या 1 धावेने वाढतीये 7. अजूनही 73 रन्स करायचे आहेत.
मोठे फटके मारावे लागतील दोघांनाही आणि खास करून मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल ती सुशांत कडून. सुशांतचा अप्रोच कसा राहतोय सध्या त्यांची जी प्रॅक्टिस आहे ती खूप आहे. दिवसातून 2-2 वेळा ते प्रॅक्टिस करतायत त्यामुळे त्यांच्याकडून चांगली बॅटिंग अपेक्षित संघाला नक्कीच आहे. प्रवीणचा चेंडू सुशांतसाठी शॉर्ट ऑफ लेनचा काय सुरेख फटका खेळलाय बॉलरच्या डोक्यावरून 4 धावेसाठी चौकार. अशाच मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल ती सुशांत कडून संघाला कारण का धावाचा डोंगर पार करायचा आहे. 80 धावा कुटायच्या जिंकण्यासाठी 11 धावा. सुरुवात तर खूप छान आहे. प्रवीणचा पुढचा चेंडू सुशांतसाठी. ओहो आता मात्र सुरेख कमबॅक केले ऑफ पण हा नकारात्मक चेंडू आहे. वाईटचा इशारा येतोय पंच बापू धोंडे यांच्याकडून आणि वाईट बरोबर धावसंख्या वाढते ती धावसंख्या पोहोचते ती 12. पहिल्या षटकात 4 चेंडू संपलेले आहेत. धावसंख्या झाली ती 12. धावसंख्या उत्तम आहे पण प्रत्येक चेंडू टोलवायचा आहे. ओहो आता पुन्हा एकदा मला वाटतं लेग बॅट कट आहे लेग बाय नाही ना बॅट कट ओके. 1 धावसंख्ये वाढ धावसंख्या पोहोचते ती 13. पहिल्या षटकातील 5 चेंडू समाप्त झालेले आहेत. धावसंख्या पोहोचली ती 13 धावांवर. अजूनही 67 धावांची गरज आणि चेंडू असतील ते 25. प्रवीण अंपायरला क्रॉस करून अरविंद 1 धाव पूर्ण. गच्चा क्षेत्ररक्षण आणि एकच धावेवर समाधान मांडलंय ते अरविंद याने आणि ओव्हर समाप्त होते. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 14. पॉवर प्लेचे 2 षटक राहतील. या 2 षटकांमध्ये सर्वात जास्त धावसंख्या गोळा करायची जिम्मेदारी असेल ती अरविंद आणि सुशांतवर. कारण जर विठ्ठल आणि प्रमोद स्मृती संघाचा विचार केला तर त्यांनी पहिल्या 12 चेंडू म्हणजे जे पॉवर प्लेचे षटक होते जवळ जवळ 41 धावा कुठल्या होत्या आणि अद्वित एव्हेंजर्स यांच्या फक्त 14 धाव्या झालेल्या आहेत. आता पहिल्या षटकाची समाप्ती. दुसरे षटक कोण घेऊन येत आहे. पॉवर प्ले अजूनही ऑन राहील. फक्त 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर असतील आणि आम्ही आपल्या धोंडेवाडी प्रीमियर लीग वतीने स्वागत करत आहेत ते ज्ञानेश्वर बापू धोंडे API ठाणे शहर यांचे सहर्ष स्वागत करू आहेत. त्यांनी इथे जॉईन व्हायचं आहे त्यांनी बसून घ्यायचं आहे. आपण आपली उपस्थिती दाखवली आपल्या संघासाठी वेळेत हजर राहिलात त्याच्याबद्दल आपले धन्यवाद. दुसरे षटक मोनिया बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. उत्कृष्ट तरुण यंग गोलंदाज मोनिया. समोर आहे अरविंद. पहिला चेंडू अरविंदला एज लागले कट केलाय पण गॅप मध्ये आहे. ओहो सुरेख क्षेत्ररक्षण. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. या एका धावेने धाव संख्या संघाची वाढते 15. अजूनही 65 रनची गरज आणि चेंडू असतील ते 23. 80 धावांचा डोंगर उभारला होता. विशालने वैयक्तिक आपल्या 50 धावा कुठल्या आणि आपलं जे प्रॅक्टिसचं फळ आहे त्याला जे नक्कीच मिळालं. प्रॅक्टिस कामाला आली. सुरेख बॅटिंग केली विशाल धोंडे. बाबू 51 धावावर तो आउट झाला. मोनिया पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. धाव संख्या झालेली ती 15. सामना करेल सुशांत. बघूया सुशांत काय करतोय. मोठ्या फटक्यांची आवश्यकता. जोरदार अपील केली आहे. स्टंपिंगची अपील होती पण वाईटचा इशारा येतोय अंपायर कडून. खराब चेंडू मोन्याचा. वाईटने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली ती 16 चेंडूवर. धोंडेवाडी प्रीमियर लीग सीझन 2 ची स्पर्धा आपण इथे रामलीला मैदान सारसोळेवर अनुभवत आहोत. लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे स्पर्धेचं. YouTube लाईव्ह आहे.
स्पर्धेचा पहिला सामना रंगतोय मैदानात. पहिल्या सामन्यात प्रमोद आणि विठ्ठल स्मृती 11 संघाने 80 धावांचा डोंगर उभारला. मोन्या पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. समोर आहे सुशांत. आता मात्र सुरेख फटका खेळलाय. कोणताही बॅकअप नाहीये. पॉवर प्ले ऑन आहे आणि ही 1 बाउन्स जातोय 4 धावेसाठी. धाव संख्या वाढते. धाव संख्या पोहोचली ती 20 रनांवर. अजूनही 60 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. सामना हा कंपल्सरी चेस असेल. अजूनही मोठे फटके, अजूनही षटकार अजून कोणाच्या बॅट मधून बघायला मिळालेला नाहीये, ना अरविंदच्या ना सुशांतच्या. मोन्या मात्र कमबॅक 100% करेल. चांगला गोलंदाज आहे मोन्या. थोडासा खराब चेंडू, त्याचा पुरेपूर समाचार घेतला सुशांतने. शॉर्ट ऑफ लेंथ. आता मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने फटकवलाय. शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि 4 धावा. 4 धावेने धावसंख्या पोहोचली ती 24 वर. 3 चेंडू बाकी असतील या दुसऱ्या ओव्हरचे. दुसऱ्या षटकातील वैयक्तिक पहिले सांघिक दुसरे षटक टाकतोय मोन्या. तेजस थोडस त्याला डिस्कशन करतोय की आपल्याला अशा धावा द्यायच्या नाहीये, तू चांगले चेंडू टाकायचे आहेत, कमबॅक करायचा आहे. मोन्या पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. धाव संख्या पोहोचली आहे अद्वित एव्हेंजर संघाची 80 धावाचा पाठलाग करताना 24 धावा. अद्वित एव्हेंजर संघाचं पॅव्हेलियन मात्र शांत आहे. काही उत्साह दिसत नाहीये त्यांच्यात. थोडासा जोश. सामना करेल सुशांत. मोन्याचा पुढचा चेंडू सुशांतसाठी. लो स्लोवर चेंडू होता. सुरेख कमबॅक करतोय बघा. आपला अनुभव ओळखतोय. डॉट चेंडू येतोय. या डॉट येणे धावसंख्या स्थिर आहे 24 रन्स, 24 धावा. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू संपलेले आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. बघूया राहिलेल्या 2 चेंडूवर सुशांतचा काय अप्रोच आहे. टीम्सला आता दोन्ही चेंडूमध्ये जवळजवळ 12 धावांची आवश्यकता असेल आणि मोन्याला हवे असेल दोन्ही डॉट किंवा मला विकेट हवा आहे. माझ्या संघासाठी मला सुशांतला परत पाठवायचा आहे, असा चेंडू टाकायचा आहे. अंपायरला क्रॉस करून ब्लॉकचा चेंडू. आज सुरेख चेंडू टाकलाय. दोन धावेवर समाधान. 2 धावा मात्र घेतलेल्या आहेत. या 2 धावेने धाव संख्या वाढते. धाव संख्या पोहोचते ती 26 धावेवर. 5 चेंडू संपलेले आहेत. मोन्याचा एक ओव्हरचा शेवटचा चेंडू बाकी असेल. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. समोर असेल सुशांत. आता मात्र मोठा फटका येणार की विकेट. ओ काही येणार नाहीये. येणार आहे तो डॉट आणि या डॉट बरोबर दुसरे षटक संपलेले आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 26. अद्वित एव्हेंजर्स चेस करत आहेत 80 धावा. दुसऱ्या सामन्याचा टॉस घ्यायचा आहे ते अजित धनावडे, योगेश स्मृती 11 आणि शेखर धोंडे ते अवेलेबल नाहीत. तर सूरज धोंडे हे त्याच्या जागी टॉस साठी येणार आहेत. बापू धोंडे यांच्या हस्ते पुढील सामन्याचा होणारा टॉस आपण बघू शकता. अजित धनावडे फक्त आपण एकट्यानेच यायचंय. अजित धनावडे आणि सूरज धोंडे पुढचा सामन्याचा होणारा टॉस. चला स्पीडअप करायचं आहे. सूरज धोंडेने टॉस जिंकलेला आहे. आणि विठ्ठल स्मृती 11 संघाने टॉस जिंकून सूरज धोंडे कर्णधार यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला सामन्याकडे जाऊया. आता मात्र कर्णधार स्वतः गोलंदाजीसाठी येत आहेत. चला सामना स्पीडअप करायचा. तेजस धोंडे बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू समोर आहे अरविंद. ओ
सुरेख फटका अरविंदच्या बॅटमधून त्याच्याच पेव्हिलियनच्या दिशेने जातोय. खेळाडू कक्षात जमा होतोय 6 धावांसाठी. खराब गोलंदाजी कर्णधार तेजस धोंडेंची. पहिला चेंडू पूर्णपणे बॅटच्या खाली दिला आणि पुरेपूर समाचार घेतला त्या चेंडूचा. 6 धावा मिळवल्या. तेजस धोंडे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. पूल करण्याचा प्रयत्न होता. 1 धावेसाठी जातील. 1 धाव पूर्ण केली आहे. या 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 33 धावांवर. तिसरे षटक वैयक्तिक पहिले सांघिक तिसरे षटक टाकतोय तो तेजस धोंडे, आपल्या संघाचा कर्णधार. पुढचा चेंडू तेजसचा. समोर असेल सुशांत. बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. मारण्याचा पूर्ण प्रयत्न होता आणि काय इथे विकेट जाते आणि थोडस मिसकम्युनिकेशन होत आहे अरविंद आणि सुशांत मधू आणि याचा बळी जातोय तो सुशांतचा. पहिला विकेट जातोय तो अद्वित एव्हेंजर संघाचा. सुशांत परततोय माघारी. पहिला विकेट गेलाय तो अद्वित एव्हेंजर संघाचा आणि सुशांतच्या जागेवर 1 डाऊन साठी येतोय तो अनिकेत धोंडे. तीन चेंडू 33 धावा. धावसंख्या स्थिर. तिसरे षटक चालू. तेजस धोंडे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. सुरेख गोलंदाजी. सुरेख कमबॅक. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना बघतोय आपण. तेजसचा पुढचा चेंडू. समोर आहे अरविंद. शॉर्ट ऑफ लेन ती पूल करण्याचा प्रयत्न. पूल अँड मिस केलाय. बघूया काय होतंय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धावेसाठी जातोय आणि 2 धावा नक्कीच पूर्ण केल्यात त्या अरविंद धोंडे यांनी. या 2 धावेने धावसंख्या वाढते ती 35. अजूनही मोठ्या फटक्यांची अपेक्षा. अजूनही जवळजवळ 45 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी अद्वित एव्हेंजर्स संघाला. तेजस धोंडे बॉलिंग मार्कवर. मला वाटतं त्यांच्या याच गोलंदाजीमध्ये 2 चेंडू शिल्लक असतील. वैयक्तिक पहिले सांघिक तिसरे षटक टाकत आहेत ते. अजूनही त्यांचं समाधानी नाही. प्रत्येक चेंडूला फिल्डिंग चेंज करत आहेत ते. अरविंदला हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. आता मात्र सुरेख फटका घेतलाय. सुरेख चेंडू अडवलाय मोण्याने. नक्कीच 4 धावा अडवल्यात त्या. 3 धावा तर नक्कीच सेव्ह केल्या. 1 धावेवरही समाधान मानावं लागलंय अरविंद याला. कुणाला पाहिजे 5 चेंडू आणि 36 धावा फक्त झालेल्या आहेत. तिसरे षटक प्रगती पथावर. तेजसचा पुढचा चेंडू फुल टॉस. काय फटका घ्यायचा होता आणि काय घेतलाय तो अनिकेत याने. पूर्णपणे लॉलीपॉप चेंडू होता. मिस केलाय. 1 धाव फक्त मिळेल लेग बाईटच्या स्वरूपात आणि या 1 धावेवरच हे षटक सुद्धा संपलेलं आहे. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर अद्वित एव्हेंजर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 37 धावा. 37. बारा चेंडू आणि 43 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी अद्वित एव्हेंजर्स संघाला. मोने यांचा पुढचा चेंडू. समोर अनिकेत. मारण्याचा पूर्णपणे प्रयत्न होता.
आणि हा डॉट स्वरूपाचा चेंडू आहे. त्या अंपायरचा कोणता इशारा नाहीये. सुरेख गोलंदाजी मोन्याकडून. आता मात्र समीकरण बदललंय. समीकरण राहिले ते 11 चेंडू आणि हवे असतील ते 43 धावा. मिस्टर पीटीपीएल रणजित दादा जाधव आलेले आहेत तिथे आपल्या व्यासपीठावर. त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचे. स्ट्रेट खेळलेला चेंडू आहे. एक धावेवर समाधान मानावं लागतं आणि घेतला. एक धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 38 धावेवर. अजूनही 42 धावांची गरज. चेंडू मात्र असतील 10. मिस्टर पीटीपीएल रणजित जाधव यांचं धोंडेवाडी प्रीमियर लीग 2025 यांच्या आयोजनाकडून सहर्ष स्वागत करत आहेत. त्यांनी ते स्टेजवर यायचे. पुढचा चेंडू मोहण्याचा बघूया अरविंद साठी. ओ प्ले अँड मिस. आणखी एक डॉट. एक डॉट चेंडू लाख मोलाचा प्रेशर वाढवतोय त्यांना. कारण का रन रेट आहे जो खूप मोठा आहे. 38 धावेवर धाव संख्या स्थिर. याच ओव्हरचे 3 चेंडू समाप्त झालेले आहेत. 3 चेंडू मतलब 9 चेंडू आणि धाव संख्या असेल ती 42. पुढचा चेंडू समोर आहे अरविंदला. शॉर्ट ऑफ लेन पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा प्रयत्न फसलाय. डॉट चेंडू. काय सुरेख कमबॅक करतोय तो मोन्या. सुरेख गोलंदाजी. 8 चेंडू आणि धाव संख्या हवी असेल ती 42. जवळजवळ अवघड होतंय हे समीकरण. अरविंद पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा डॉट. आणि आता मात्र हा सामना जवळ निसटलेला आहे तो अद्वित ॲव्हेंजर संघाच्या हातून. कारण का ही ओव्हर खूप महत्वाची होती. या ओव्हरला मोठे फटके हवे होते आणि खूप सुरेख गोलंदाजी करतोय तो मोने आपल्या संघासाठी. वैयक्तिक दुसरे सांघिक चौथे षटक टाकतोय. शॉर्ट ऑफ लेन रिव्हर्स स्वीपचा फटका घेतलाय. सक्सेसफुल झालाय. धावा येतील त्या 4 आणि या 4 धावे बरोबर या चेंडू बरोबर षटकाची सुद्धा समाप्ती होतीये आणि धाव संख्या पोहोचली ती 42 वर. अजूनही 6 चेंडू 38 धावांची गरज. फक्त 5 रन्स या ओव्हर मध्ये मोन्याने दिलेत आणि पूर्णपणे सामना हा खिशात घालून दिलाय तो आपल्या संघाच्या. विठ्ठल आणि प्रमोद स्मृती संघाच्या. सुरेख बॅटिंग केली. त्यानंतर सुरेख गोलंदाजी. थोडीशी फलंदाजीने निराश केलंय त्या अद्वित ॲव्हेंजर संघाकडून. अरविंद धोंडे यांच्या बॅट मधून हवे तसे फटके आलेले नाहीयेत या षटकामध्ये. आणि आता समीकरण एवढं अवघड आहे की जवळजवळ अशक्यच वाटत आहे. पण खेळ आहे. बघूया. अरुण धोंडे बॉलिंग मार्कवर. ओ हाफक्रीज बॉल होता. पूल करण्याचा प्रयत्न होता. पूल आणि मिस केलाय तो. अजून एक डॉट येतोय. अरुण धोंडे वैयक्तिक पहिले सांघिक 5वे आणि शेवटचे षटक टाकतोय तो आपल्या संघासाठी. अनिकेत सामना करेल. अरुण धोंडे यांनी जर हॅट्रिक घेतली तर प्रकाश दादा धोंडे यांच्याकडून 501 रुपयाचं प्राइज आलंय. ओ फटकावलाय चेंडू. बघूया काय होतंय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेणार नाहीयेत. एका धावेवरही समाधान मानावं लागते. आणि जवळजवळ ही मॅच विठ्ठल आणि प्रमोद स्मृती 11 संघाने जिंकल्याच जमा आहे. पुढील होणारा सामना. ओ आता सुरेख फटका होता. किती धावा मिळत आहेत बघूया. षटकार. पण हे खूप लेट आलेले शॉट्स आहेत आणि संघासाठी काही फायदेशीर होणार नाही. फक्त वैयक्तिक धावांमध्ये तुम्ही भर घालू शकता आणि तेच करत आहेत ते अरविंद धोंडे. धावसंख्या पोचली आहे ती 49. अजूनही 31 धावांची गरज आहे. ओ हा बीमर प्रकारचा चेंडू असेल. नक्कीच हा नो बॉल असेल आणि फ्री हिट अवेलेबल असेल पुढच्या चेंडूवर. धाव संख्या अजून एक सुरेख फटका पॉइंटच्या वरून मारलेला आहे.
4 धावेसाठी अरविंद याच्या बॅट मधून येतोय. अरविंदची धावसंख्या वैयक्तिक वाढते पण संघाची धावसंख्या पोहोचली ती 54 वर. अति औपचारिकता बाकी आहे सामन्यामध्ये. हा सामना वन साइड जिंकलेला आहे तो विठ्ठल आणि प्रमोद स्मृती संघाने. पुढचा चेंडू. ओहो पुन्हा एक सुरेख फटका. आपण जे फटके आपण बघतोय खूप उशिरा आले अरविंदच्या बॅट मधून. जर हे फटके जर मोन्याच्या ओरला आले असते तर नक्कीच सामन्याचे चित्र काही वेगळे असते आणि खूप प्रेशर असतं ते. अरुण धोंडे याच्यावर नक्कीच या सामन्यात. शेवटचा चेंडू बघूया काय करतोय तो. ओहो पुन्हा एकदा ऑफसाईडला कटवलेला चेंडू आहे. किती धावा मिळत आहेत त्याच्यावर आणि मला वाटतं या सुद्धा धाव संख्या जाते 4 धावेसाठी. आणि मला वाटतं ही मॅच संपलेली आहे आणि सामना जिंकलेला आहे तो विठ्ठल आणि प्रमोद स्मृती 11 या संघाने. 15 धावेने हा